गेल्या 2-3 दिवसात मला भरपूर कॉल आले, मेसेज आले की सेबीच्या नवीन अपडेट्समुळं आता एक छोटा ट्रेडर ट्रेडिंग करू शकणार नाही का? तर तसं अजिबात नाही मित्रांनो. सेबीचं मेजर 6 अपडेट आले ते, त्यातलं 2 आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तर पहिला अपडेट आहे की आता जी डेली एक्सपायरी असायची निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, मिड कॅप, सेन्सेक्स अशी रोज कोणती ना कोणती एक्सपायरी असायची ना, ती बंद होऊन आता NSEची एक असेल आणि BSEची एक, अशी एकच एक्सपायरी आठवड्याला असणार आहे. यामध्ये निफ्टी, बँक निफ्टीतली एक असेल आणि BSEची सेन्सेक्स असू शकत्या. त्यामुळं डेली एक्सपायरीचा गेम बंद होणार आहे. त्यामुळे झिरो जी बरबाद होत होती ना, त्यांची संख्या आता खूप कमी होईल. त्यासोबत दुसरी जी अपडेट आहे ती आहे मार्जिन रिक्वायरमेंटमध्ये, आणि यामुळंच मॅक्झिमम ट्रेडर घाबरलेत. तर मित्रांनो, ह्यात घाबरण्यासारखी अजिबात काही गोष्ट नाही. कारण पहिले जी एक लॉट तुम्हाला समजा 4-5 हजारात येत असेल, त्यात 25 क्वांटिटी निफ्टीची असेल, तर 30 क्वांटिटी आता 75 झाल्या. त्यामुळे तुम्हाला साहजिक आहे की 75 क्वांटिटी असेल तर त्या हिशोबानं तुम्हाला 15-20 हजाराचं मार्जिन लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला माल पिन जास्त मिळतोय, त्यामुळे त्याला मार्जिन पिन जास्त द्यायला लागणारच आहे. पण इथं याकडं पॉझिटिव्ह घ्यायचं का? कारण जे छोटे ट्रेडर होते किंवा जे नवीन मार्केटमध्ये येत होते, 4-5 हजार घेऊन येत असतील, तर त्यावेळी त्यांना ऑप्शनमध्ये मार्जिन खूप कमी लागायचं हे दिसल्यावर ती डायरेक्ट ऑप्शनमध्येच उडी घ्यायची. आणि जर तुम्ही डायरेक्ट ऑप्शनमध्ये येत असाल ना, तर ऑप्शनमध्ये 99% चान्स आहे की तुम्ही जर डायरेक्ट ऑप्शनला आला तर तिथं लॉस व्हायचं. त्यामुळं जे डायरेक्ट ऑप्शनमध्ये येऊन लॉस करत होते त्यांना आता मार्जिन रिक्वायरमेंट जास्त लागल्यामुळं ते डायरेक्ट ऑप्शनमध्ये नाही ते येणार. त्यांना जर ट्रेडिंगमध्ये यायचं असेल तर ते पहिल्यांदा इक्विटी इंट्राडे करतील आणि त्यात थोडंफार नॉलेज घेऊन मग नंतर कॉन्फिडन्स आल्यावर ते ऑप्शनमध्ये येतील. त्यामुळं ह्या रूलकडं तुम्ही पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे. कारण इथं आपल्याला काही अन्याय नाही झालेला, फक्त मार्जिन रिक्वायरमेंट वाढवलेला आहे. आणि हे चांगलाच रूल आहे. कारण ब्लाइंडली ट्रेडिंग करण्यापेक्षा जेव्हा कॉन्फिडंट होईल तुम्ही, तेव्हा तुम्ही मोठ्या मार्जिननं ट्रेडिंग करू शकताय. त्यामुळं माल पिन वाढलेला आहे आणि मार्जिन पिन वाढलेला आहे. आणि त्यासोबत जी डेली एक्सपायरीमुळे बरबाद होत होती झिरो ते पिन कमी होणार आहे. त्यामुळे काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह आहे, पण ह्याला जर आपण पॉझिटिव्हली घेतलं तर खूप चांगलं आहे. आणि ऑप्शन ट्रेडिंग फक्त एकच ट्रेडिंगचा प्रकार नाही, तर तुम्ही इक्विटी इंट्राडे पिन करू शकताय. त्यामुळं याकडं तुम्ही पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. थोडं निगेटिव्ह आहे पण ठीक आहे, तेवढंच चालतंच.